नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत। त्यामधला पहिला क्वेश्चन काय आहे? राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन। कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सगळा बेसिक पार्ट पाहिलेला आहे। त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिणं काही फार अवघड नाही। 3x² + 10x - 50 = 0 हे झालं पहिलं इक्वेशन। दुसरं काय लिहूया आपण? 5x² + 20x - 100 = 0 असे आपण कोणतेही दोन इक्वेशन लिहू शकतो। तुम्ही हेच लिहिले पाहिजे असं काय नाही, तुम्ही स्वतःच्या मनाने इक्वेशन तयार करू शकता आणि ते लिहू शकता। आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया। क्वेश्चन काय आहे? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन। म्हणजे खालीलपैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे। पहिला क्वेश्चन काय त्याच्यामधला? x² + 5x - 2 = 0। क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपण काय पाहिलेलं आहे? व्हेरिएबल किती पाहिजेत? ओनली वन। व्हेरिएबल ओनली वन इथं आहे ना एक्सच फक्त, म्हणून व्हेरिएबल आहे ओनली वन, बरोबर। आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे, ती 2च पाहिजे। मॅक्झिमम इंडेक्स किती पाहिजे? 2 पाहिजे। मॅक्झिमम इंडेक्स ती 2 पाहिजे। इथं बघा एक्सच्या वरती इथं 1 आहे, इथं 2 आहे, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे ना, मग दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतं ते। देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। व्हेरिएबल ओनली वन पाहिजे, म्हणजे एक्स वाय ए बी सी कुठले एक व्हेरिएबल पाहिजे, त्याचे मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे। अशा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं। इथं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात म्हणून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। क्लिअर आहे? आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया। y² = 5y - 10। काय करूया? याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया, जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया। y² - 5y + 10 = 0। काय केलं आपण? लक्ष द्या, y² आहे तसं लिहिलं, इकडचं +y लेफ्ट साईड राईट साईडला होतं, ते लेफ्ट साईडला घ्यायचं म्हणलं काय होणार? इक्वल टू क्रॉस करायचं म्हणल्यानंतर इक्वल टू साईनच्या पलीकडे जायचं म्हणल्यानंतर साईन चेंज होणार आहेत। मग +yचं -5y झालं, बरोबर, आणि -10चं +10 झालं = 0। ह्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहेत? एकच आहे। व्हेरिएबल किती आहेत? व्हेरिएबल ओनली वन, बरोबर। आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? इथं वायच्या डोक्यावरती जास्तीत पॉवर किती आहे? 2 आहे। मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे। देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया। इक्वेशन काय आहे? y² + 1/y = 2। इथं y डिनॉमिनेटरला आहे ना, मला नंतर अख्ख्या इक्वेशनला आपल्याला y ने मल्टिप्लाय करावं लागेल, बोथ साईडला y ने मल्टिप्लाय करायला लागेल। मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय y ने मल्टिप्लाय करायचे बोथ साईडला, म्हणजे y ने मल्टिप्लाय करायचे ह्या y² ला पण, ह्या y ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला 1/y ला पण, आणि y ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला 2 ला पण, बरोबर। y × y² केलं काय होणार? पॉवरची ॲडिशन होते, 1 + 2 किती होणार? 3 y³ प्लस y ला y काय झालं? कॅन्सल झालं, इलिमिनेट झालं, 1 राहिलं = 2 × y काय होणार? 2y, बरोबर। आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्यानंतर हे 2y इकडे घ्यावं लागेल, y³। देअरफॉर y³ - 2y + 1 = 0 हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये, बरोबर। आता व्हेरिएबल किती आहेत? y एकच व्हेरिएबल आहे, त्यामुळे काय लिहिणार आपण? व्हेरिएबल किती आहेत? ओनली वन। व्हेरिएबल ओनली वन, बरोबर। तर मॅक्झिमम इंडेक्स पाहिजे आपल्याला, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? वायची मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे, बरोबर। किती लागते क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी? आपल्याला 2 लागते मॅक्झिमम इंडेक्स, परंतु इथे 3 आहे, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही। देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, ठीक आहे। आता आपण फोर्थ क्वेश्चन पाहूया। इथे बघा x + 1/x = -2। इथे पण x डिनॉमिनेटरला आहे म्हणल्यानंतर आपल्याला x ने मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साईडला। मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x ने आपल्याला बोथ साईडला मल्टिप्लाय करायचे। x ने आपण प्रत्येक टर्मलाच मल्टिप्लाय करू डायरेक्ट आता, x × x प्लस x × 1/x = x × -2। क्लिअर? इथपर्यंत x ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे। आता x × x काय होणार? x चा स्क्वेअर, बरोबर। इथं y x ला x झालं कॅन्सल, राहिलं काय? +1 राहिलं फक्त, बरोबर, = -2 × x काय होणार? -2x। क्लिअर इथपर्यंत? आता आपण काय करूया? याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया, x² इकडचं -2x इकडे जाऊन काय होणार? +2x होणार आहे।
प्लस 1 इज इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. व्हेरिएबल काय आहेत? एक्सचे व्हेरिएबल आहेत एक्सचे व्हेरिएबल ओनली वन. मॅक्झिमम इंडेक्स आता पाहिजे आपल्याला. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स एक्सच्या डोक्यावरती तर पॉवर 1 आहे, तर 2 आहे. मॅक्झिमम इंडेक्स किती आले? आता 2 आलेले आहे. व्हेरिएबल ओनली 1 आहे, मॅक्झिमम इंडेक्स पण 2 आहे, त्यामुळं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं सर्वांना? व्हेरिएबल ओनली 1 पाहिजे आणि मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. तिथं 3 असेल 4 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. आता आपण 5th क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे? एका ब्रॅकेटमध्ये दिले m+2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिले m-5 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करावं लागेल? ह्या ब्रॅकेटने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. कसं करणार आपण? या ब्रॅकेटमधल्या एमने आपण पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया सुरुवातीला. m इंटू m-5 बरोबर. आता +2ने करायचं. +2ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. m-5 +2 इंटू ब्रॅकेट m-5 इज इक्वल टू 0. आता मल्टिप्लाय करायचं. m इंटू m केल्यावर काय होणार? m इंटू m देअरफॉर m². आता m इंटू 5 करायचं. काय होणार? 5m. आता प्लस इंटू मायनस केल्यावर काय होणार आहे? मायनस होणार आहे. क्लिअर सर्वांना? आता +2 इथं 2 इंटू m केल्यावरती काय होणार आहे? 2m प्लस होणार आहे. बरोबर. तर 2 इंटू 5 केलं काय होणार? 10. 2 5 10 प्लस मायनस काय होणार? मायनस. क्लिअर सर्वांना? इज इक्वल टू 0. आता बघा m² आहे तसं राहिलं. हे 5m आणि 2m दोन्ही लाईक टर्म्स आहेत. 5 - 2 केल्यावरती किती होणार आहे? 3 होणार आहे. ग्रेटर नंबर 5 त्याची साईन येणार -3m - 10 इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आलेलं आहे. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती येते आपण पाहूया. व्हेरिएबल किती आहेत? व्हेरिएबल आहेत नुसतं mच आहे ना, म्हणजे व्हेरिएबल आहे ओनली 1. बरोबर. आता त्याचे आपल्याला मॅक्झिमम इंडेक्स पाहिजे आहे. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स इथं 1 आहे, इथं 2 आहे. मॅक्झिमम 2 आहे ना, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. बरोबर. व्हेरिएबल ओनली 1 आहे, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं सर्वांना? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन पाहूया. m³ आहे प्लस 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. बरोबर. आता इथं बघा 3m³ आहे, इथं m³ आहे. हे दोन्ही लाईक टर्म्स आहेत. मग हे लेफ्ट साईडला घेऊन आपण ते मायनस करून घेऊया. देअरफॉर m³ मायनस इकडचं 3 इकडे येऊन काय होणार आहे? मायनस होणार आहे. -3m³. इकडचं +3m² आहे तसंच -2 आहे तसंच इज इक्वल टू 0. काय केलं आपण? m³ आहे तसंच लिहिले. बरोबर. आणि इकडचं 3m³ ह्याच्या शेजारी मायनस केलेलं आहे. इकडचं प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस झालं. बरोबर. इकडचं +3m² - 2 इज इक्वल टू 0. हे क्लिअर सर्वांना? आता हे दोन्ही लाईक टर्म्स आहेत, मला ह्याची सबट्रॅक्शन होणार. m³ - 3m³ काय राहणार? -2m³. कारण ग्रेटर नंबरची साईन देतो. 3 - 1 केलं 2 राहिलं. ग्रेटर नंबरची साईन -2m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 0. बरोबर झालं. आता याच्यामध्ये काय चेंज करू शकत नाही. आता बघायचं व्हेरिएबल्स किती त्याच्यामध्ये. व्हेरिएबल आहेत mच आहे फक्त, म्हणून व्हेरिएबल आहे ओनली 1. बरोबर. व्हेरिएबल ओनली 1 आहे. मॅक्झिमम इंडेक्स पाहिजे आपल्याला. मॅक्झिमम इंडेक्स इथं 2 आहे, इथं 3 आहे. 3 मॅक्झिमम आहे ना. मॅक्झिमम इंडेक्स किती आला? 3 आलेला आहे. म्हणजे इथं मॅक्झिमम इंडेक्स 2 नाही, 2 पेक्षा वेगळा आहे, मोठा आहे. बरोबर. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं? मॅक्झिमम इंडेक्स फक्त 2 पाहिजे तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, आणि व्हेरिएबल ओनली 1च पाहिजे. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. अदरवाईज ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. आता आपण 3rd क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे? राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a, b, c फॉर इच इक्वेशन. हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला ax² + bx + c या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. म्हणजे स्क्वेअर असणार टर्म आधी, नंतर नुसतं व्हेरिएबल असणार टर्म, आणि नंतर नंबर ह्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. आणि नंतर आपल्याला a, b, c ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरोबर. स्क्वेअर असणार टर्म राईट साईडला ते आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. मग मायनस आहे ना y² इक्वल टूच्या इकडे घ्यायचे. ज्यावेळेस आपण इक्वल टू क्रॉस करतो त्यावेळेस साईन चेंज होतात, हे आपल्याला माहिती. मग काय होणार? y² होणार +y². इकडचं +2y आहे तसंच राहील. बरोबर. इकडचं +10 तिकडे जाऊन काय होणार आहे? लेफ्ट साईडला जाऊन -10 होणार आहे इज इक्वल टू 0. हे झालं ax² + bx + c या फॉर्ममध्ये झालं. बरोबर. तुम्हाला जर कंपॅरिझन नीट कळत नसेल तर रफमध्ये असं लिहित जायचं खाली. रफमध्ये ax² + bx + c इज इक्वल टू 0. हे काही लिहायची गरज नाही. तुमच्या रेफरन्ससाठी मी फक्त दिलेलं आहे. एक्झाममध्ये पण तुम्ही असं लिहू शकता पेन्सिल, नंतर इरेज करून टाका. कळालं?
ए म्हणजे काय एक्स स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर असणार टर्मच्या शेजारी नंबर काय आहे, काय नाही म्हणजे काय असतं 1 असतं बरोबर. बी इज इक्वल टू काय असणार आहे, वायच्या शेजारी काय आहे 2 आहे म्हणजे बी इज इक्वल टू असणार आहे 2 बरोबर. सी इज इक्वल टू काय नुसता नंबर काय आहे -10 आहे. हे झाल्या ए बी सीच्या व्हॅल्यूज. क्लिअर आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. इथे काय दिले x-1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x+3. आता आपल्याला x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर करावं लागेल. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे कोणता, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. कळलं. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण याचं एक्सपान्शन करूया. पहिल्या नंबरचा स्क्वेअर करायचा आहे मायनस 2 इंटू काय करायचं आहे 2 इंटू दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन x इंटू 1 प्लस काय करायचे सेकंड नंबरचं स्क्वेअर करायचं आहे इज इक्वल टू काय होणार आहे 2x+3 बरोबर. एक्सचा स्क्वेअर काय होणार आहे एक्स स्क्वेअर 2 इंटू 1 काय 2 इंटू एक्स काय झालं 2x. इथलं मायनस आहे नाही तशी झाली बरोबर. 1चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2x+3 बरोबर. आता हे सगळं आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. जर त्याला आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं ना ह्या फॉर्ममध्ये, म्हणून हे सगळं लेफ्ट साईडला घेऊया. एक्स स्क्वेअर आहे तसं लिहिलं आपण -2x लिहिलं आहे तसंच. याचा लाईक टर्म कोणता आहे 2x आहे ना, इकडे जाऊन काय होणार तो -2x होणार आहे बरोबर. +1 आहे त्याचा लाईक टर्म हा 3 आहे ना, 3 इकडे प्लस इकडे जाऊन काय होणार -3 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. आता एक्स स्क्वेअर आहे तसं राहणार आहे देअर फॉर एक्स स्क्वेअर बघा -2x काय होणार आहे दोघांना सेम साईन आणल्यावर ॲडिशन होणार 4x आणि ग्रेटर नंबर साईन दोन्ही इक्वल आहे त्यामुळे मायनस साईन दिलं तरी चालेल. -4x 3 - 1 आहे बघा +1 आहे आणि -3 बरोबर आहे. ऑपोजिट साईन असल्यावरती सबट्रॅक्शन होते. 3 - 1 केल्यावरती काय होणार आहे 2 होणार आहे आणि ग्रेटर नंबर 3 असल्यामुळे मायनस साईन राहणार आहे. हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता ax² + bx+c ह्या फॉर्ममध्ये आहे. देअर फॉर a इज इक्वल टू काय असणार आहे x² शेजारचा नंबर काय असणार आहे 1 असणार आहे, काय नसल्यावरती 1 असतं बरोबर. आता बी म्हणजे काय असतं एक्सचा कोइफिशियंट असतो शेजारी, एक्सच्या शेजारी काय आहे -4. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेजारी, आणि त्याचं मॅथमॅटिकल त्याला काय म्हणतो आपण कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट आहे -4 तो आपण बी म्हणून लिहिला. सी इज इक्वल टू काय आहे -2. हे झाल्या ए बी सीच्या व्हॅल्यूज. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन काय आहे x² + 5x इज इक्वल टू -3 - x बरोबर. लेफ्ट साईडला काय चेंज करायची गरज नाही सध्या, ते आहे तसंच लिहा x² + 5x इज इक्वल टू ह्या मायनस साईनमुळे काय होतं ब्रॅकेटमधल्या प्रत्येक साईन ऑपोजिट होणार. 3ला प्लस साईन आहे काय होणार -3 होणार, एक्सला मायनस साईन आहे ते काय होणार प्लस होणार. क्लिअर आहे. आता हे सगळं आपल्याला लेफ्ट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. x² + 5x आणि एक्सच्या शेजारी जाऊया त्या एक्स, मग इकडचं +1 तिकडे जाऊन काय होणार -6 होणार आहे बरोबर. -3 तिकडे जाऊन काय होणार +3 इज इक्वल टू 0 बरोबर. देअरफॉर काय होणार x² 5 - x काय होणार 5x - x काय होणार 4x आणि ग्रेटर नंबर साईन प्लस बरोबर +3 इज इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. स्क्वेअर झालं नुसतं व्हेरिएबल असणार टर्म झालं आणि नंबर. देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे x² कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे. b इज इक्वल टू काय असणार आहे +4 असणार आहे आणि c इज इक्वल टू इकडचा फक्त नंबर तो असणार आहे 3. कळलं सर्वांना. आता आपण फोर्थ क्वेश्चन पाहूया. 3m² इज इक्वल टू 2m² - 9. आता काय करायचं हे फक्त आपल्याला लेफ्ट साईडला शिफ्ट करायचे. देअरफॉर 3m² इकडे जाऊन काय होणार -2m² होणार आणि 9 तिकडे जाऊन प्लस होणार आहे इज इक्वल टू 0 बरोबर. 3m² - 2m² दोन्ही लाईक टर्म्स आहेत बरोबर. ह्याची व्हेरिएबलची पॉवर काय सेम आहे. 3 - 2 किती होणार 1 आणि मग राहणार फक्त m² आणि ग्रेटर नंबर 3 त्याची प्लस साईन इथं राहणार आहे. m² + 9 इज इक्वल टू 0 बरोबर. आता याच्यामध्ये m असणारं टर्म आहे का नाही, मग आपण ते घेऊ शकतो. कसं लिहायचं m² + 0m + 9 इज इक्वल टू 0. कळलं सर्वांना. जर एखादं व्हेरिएबल त्या 3 टर्मपैकी एखादा टर्म नसेल तर आपण त्याला 0 घेऊ शकतो. कळलं. m² + 0m + 9 इज इक्वल टू 0. देअरफॉर हे झालं आपल्या त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं बरोबर. आता a इज इक्वल टू काय येणार आहे m² शेजारचा नंबर काय असणार आहे 1. b इज इक्वल टू काय येणार आहे काय नाही mच्या शेजारी काय फक्त 0 आहे म्हणून ते 0 लिहायचं आणि c इज इक्वल टू काय आहे नाही. हे झालं ए बी सीच्या व्हॅल्यूज. कळलं. आता आपण फिफ्थ क्वेश्चन पाहूया. p इंटू ब्रॅकेट 3 + 6p म्हणजे आपल्याला पीने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू -5 इज इक्वल टू -5 आहे. पीने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं देअरफॉर काय होणार 3 × p काय होणार 3p बरोबर प्लस p × 6p काय होणार 6p² बरोबर इज इक्वल टू -5. हे सगळं आपल्याला लेफ्ट साईडला ट्रान्सपोज करायचं आहे. आता 6p² स्क्वेअरचं टर्म आहे ते आपल्याला आधी घ्यायचं आहे मग आपण ते इथंच लिहूया. आता इक्वल टूच्या लेफ्ट साईडलाच ऑलरेडी आहे त्यामध्ये साईन चेंज करायची गरज नाही. इक्वल टू क्रॉस केल्यानंतर साईन चेंज होतात बरोबर.
6p² लेफ्ट साईडलाच आहे, लेफ्ट साईडलाच ठेवतो आपण, त्यामुळे त्याचं प्लस आहे तर प्लसच राहणार, त्याची साईन चेंज होणार नाही. व्यवस्थित लक्ष द्या. 3p काय आहे, +3p येते, +3p तसंच राहणार. -5 तिकडे जाऊन काय होणार आहे, +5 होणार आहे, कारण त्याने इक्वल टू साईन क्रॉस केली. बाकीच्यांनी साईन क्रॉस केली नाही, ते फक्त आपण रिअरेंज केलेलं आहे. क्लिअर आहे. आता स्क्वेअर असणार टर्म आहे, व्हेरिएबल असणार आणि फक्त नंबर असणार टर्म आलं म्हणजे या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे. देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार आहे, स्क्वेअरच्या शेजारी असणार कोइफिशियंट 6, b इज इक्वल टू काय येणार आहे, 3 येणार आहे, बरोबर. आणि c इज इक्वल टू काय आहे, 5, बरोबर. यायला लागलं तुम्हाला आता. x² - 9 इज इक्वल टू 30, बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला, x² - 9 इकडचं +13 तिकडे जाऊन काय होणार आहे, -13 होणार आहे, इज इक्वल टू 0. म्हणजे देअरफॉर काय होईल, x² मायनस काय असतं, प्लस होतं. 13 + 10 केल्यावर काय होईल, 23 होणार. त्यातून एक मायनस केलं काय झालं, 22. -22 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये पण मधलं जे टर्म आहे नुसतं x व्हेरिएबल असणार ते आहे का, नाही, ते आपण 0 घेऊ शकतो. देअरफॉर x² + 0x - 22 इज इक्वल टू 0. देअरफॉर a काय येणार आहे, a इज इक्वल टू एक्सच्या शेजारी, x² शेजारी काय आहे, 1 आहे. b इज इक्वल टू काय आहे, एक्सच्या शेजारी 0 आहे. आणि c इज इक्वल टू फक्त नंबर किती आहे, तो -22 आहे, बरोबर. हे झालं ABCच्या व्हॅल्यूज. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन काय आहे, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या समोर ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते याचं रूट आहे का नाही ते आपल्याला फाइंड करायचं आहे. काय करायचे, x इज इक्वल टू 1 आहे समजा, ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ठेवायची. त्याचं आन्सर जर 0 आलं तर ते याचं रूट आहे, नाही 0 आलं तर ते रूट नाही. आपण काय लिहूया, पुट x इज इक्वल टू 1 इन पॉलिनॉमियल. कोणतं पॉलिनॉमियल, लेफ्ट साईडचं घ्यायचं ना फक्त, म्हणून आपण ह्याला पॉलिनॉमियल म्हणतोय. x² + 4x - 5 ह्याच्यामध्ये आपल्याला x इज इक्वल टू 1 टाकायचं आहे, बरोबर. लेफ्ट साईडला आपण लिहूया x² + 4x - 5 इज इक्वल टू, आता x² आहे ना, x म्हणजे किती घ्यायचे आपल्याला, 1 घ्यायचे, 1चा स्क्वेअर प्लस इकडचं 4 आहे तसंच, एक्सच्या जागी काय लिहायचं आपल्याला, 1 लिहायचं आहे, बरोबर. -5 होते आहे तसंच लिहायचं. काय केलं कळालं, इथं एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून 1चा स्क्वेअर केला, इथं 4 × x होतं म्हणून 4 × 1 केलं आपण. बाकी काय चेंज केलं आहे का, काहीच नाही. 1चा स्क्वेअर केला येणार 1, 4 1 जा +4 झालं, आणि इकडचं -5 आहे तसं राहिलं. 1 + 4 किती होणार, 5, -5. इथलं -5 आहे तसंच, 5 - 5 किती होणार, 0. हे आलं 0, हे 0 आलं म्हणून काय आहे, x इज इक्वल टू 1 हे या इक्वेशनचं रूट आहे. देअरफॉर काय लिहायचं, x इज इक्वल टू 1 इज अ रूट ऑफ इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता आपण पुढचं पाहूया, x इज इक्वल टू -1. आता काय लिहिणार आपण, पुट x इज इक्वल टू -1 इन पॉलिनॉमियल. कोणतं पॉलिनॉमियल आहे, x² + 4x - 5 ह्याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू टाकायची आहे. x² + 4x - 5 हे आपण लेफ्ट साईडला लिहूया. x² आहे ना, म्हणजे पहिल्या नंबरचा स्क्वेअर आहे, म्हणजे सॉरी -1चा स्क्वेअर आहे, प्लस आहे, इथलं प्लस लिहिलं, +4 इंटू ब्रॅकेट x आहे ना, x म्हणजे -1 आणि पुढचं -5. 1चा स्क्वेअर काय आहे, 1 आहे. मायनस जरी असले कोणता नंबर त्याचा स्क्वेअर केला तो पॉझिटिव्ह येतो, कारण मायनस काय होतं, प्लस होतं. 1चा स्क्वेअर काय होणार, +1. 4 1 जा 4 होणार, फक्त प्लस मायनस काय होणार, मायनस होणार. इकडचं -5 आहे तसंच. क्लिअर सर्वांना. आता इकडचं 1 आपण आहे तसं ठेवूया, कारण ह्या 4 आणि 5ला सेम साईन आहे. मायनस साईन आहेत ना, सेम साईन आहेत. सेम साईन असले ॲडिशन होते. 4 + 5 किती होणार, 9 होणार, आणि ग्रेटर नंबरची साईन येणार मायनस. 1 - 9 काय होणार, 9 मधून 1 गेले किती राहील, 8, आणि ग्रेटर नंबर 9 आहे म्हणून त्याची साईन येणार -8. हे 0 आहे का, हे नॉट इक्वल टू 0 आहे. देअरफॉर काय लिहिणार आपण, x इज इक्वल टू -1 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. कळलं, हे ह्या इक्वेशनचं x इज इक्वल टू -1 ह्या इक्वेशनचं रूट नाही. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. इथे इक्वेशन काय आहे, 2m² - 5m इज इक्वल टू 0, आणि m ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 आणि 5/2. सर्वप्रथम आपण 2 पाहूया, बरोबर. 2 ह्याच्यामध्ये टाकून पाहूया हे रूट आहे का नाही ते. काय लिहिणार सेंटेन्स आपण, पुट m इज इक्वल टू 2 इन पॉलिनॉमियल. कोणत्या पॉलिनॉमियलमध्ये, ह्या पॉलिनॉमियलमध्ये 2m² - 5m, बरोबर. ते लेफ्ट साईडला लिहूया आपण, 2m² - 5m इज इक्वल टू 2m² आहे ना, मग 2 इंटू ब्रॅकेट m ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. 2चा काय करायचा, स्क्वेअर करायचा आहे, बरोबर. -5 आहे तसंच लिहिलं आपण, इंटू ब्रॅकेट m आहे ना, m ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. क्लिअर आहे सर्वांना. 2, आता लक्ष द्या, 2चा स्क्वेअर आहे ना इथं, 2चा स्क्वेअर काय होणार, 4.
बरोबर. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 4. 5 टूचं किती होणार 10, मायनस प्लस काय होणार मायनस. 2 4चं काय आहे 8 मायनस 10. क्लिअर आहे. 10मधून 8 मायनस झाले, किती राहिले 2. ग्रेटर नंबर 10 आहे म्हणजे त्याची मायनस साईन येणार. याचा आन्सर किती आलं, एम इज इक्वल टू टाकल्यानंतर -2 आलं. हे 0 आहे का, नॉट इक्वल टू 0 आहे. देअरफॉर एम इज इक्वल टू 2 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन, नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. ह्या इक्वेशनचं रूट नाही, कळलं, नॉट अ रूट. आता आपण 5/2 टाकून पाहूया. पुट m इज इक्वल टू 5/2 इन पॉलिनॉमियल. इन पॉलिनॉमियल कोणतं पॉलिनॉमियल आहे, 2m² मायनस 5m. 2m² मायनस 5m इज इक्वल टू, आता काय करायचं आपल्याला, 2 इथलं आहे तसं लिहिलं, m² आहे ना, mची व्हॅल्यू काय आहे 5/2, 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर, मायनस 5 इंटू ब्रॅकेट काय आहे m आहे 5/2. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही असं लिहिता ना डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल, फ्रॅक्शन असेल, तर एका लाईनमध्ये असं नाही लिहायचं. म्हणजे 2 लिहिले तुम्ही, असं नका लिहित जाऊ 5/2. काय करायचं, 5 त्याच्या समोर लिहायचं आणि 2 जे असेल ते खालच्या लाईनीला लिहायचं व्यवस्थित असं, मग त्याचं स्क्वेअर करायचं, कळलं. म्हणजे तुमचं कन्फ्युजन जे आहे ते जास्त होणार नाही, कळलं. हे एका लाईनीला लिहायचं आणि हे फ्रॅक्शनमधले जे डिनॉमिनेटर असेल ते खालच्या लाईनीला लिहायचं, कळलं. नोटबुकमध्ये लिहिताना जास्त तुमचं गोंधळ होतं, त्यामुळे अशी ट्रिक आपण वापरायची. 2 लिहिलं आहे तसंच. 5चा स्क्वेअर किती आहे 25, बरोबर. खालच्या लाईनीला काय लिहायचं, 2चा स्क्वेअर 4 आहे, इथं लिहिलं आपण, बरोबर. आता इथं काय आहे, 2ने तर 5ला कॅन्सल करता येणार नाही आपल्या, कारण एका टेबलमध्ये नाही. मग आपण काय करूया, 5 5 करूया, 5 5 25 आणि डिनॉमिनेटरचं 2 आहे तसंच लिहिलं आपण, बरोबर. आता इथं लक्ष द्या, 2ने 4ला डिवाइड होऊ शकतं ना, 2 1 2, 2 2 4. इथं काय राहिलं 21 इंटू 25 काय होणार 25/2 मायनस पुढचं 25/2 आहे तसंच आहे. इकडे बघा दोन्ही नंबर सेमच आहेत ना, 3 - 3 केलं 0 होतं, तसं 25/2 मायनस 25/2 केलं काय येणार आहे 0 येणार आहे. देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज अ रूट ऑफ इक्वेशन, इज अ रूट ऑफ इक्वेशन. हे इक्वेशनचं रूट आहे, कळलं सर्वांना. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन काय आहे, फाइंड के आपल्याला शोधायचं आहे. इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन, x इज इक्वल टू 3 हे इक्वेशनचं रूट आहे कोणत्या, kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या इक्वेशनचं x इज इक्वल टू 3 रूट आहे आणि आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे. रूट आहे म्हणजे काय असतं, ही एक्सची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये ठेवल्यानंतर आन्सर काय येणार आहे त्याचं 0 येणार आहे, बरोबर. म्हणून हे रूट आहे. kx² मायनस 10x मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू एक्सच्या जागी टाकल्यानंतर आन्सर 0 येणारच आहे, कारण ते रूट आहे ना. k इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू लिहिली 3, 3चा स्क्वेअर करणार आपण, के लिहिलं आहे तसंच एक्सच्या जागी 3 लिहिलं, याचा स्क्वेअर केला, मायनस 10 आहे तसं लिहिलं, या एक्सच्या जागी 3 लिहायचं आहे, बरोबर. प्लस 3 इज इक्वल टू 0. आता बघा के आहे तसं लिहिलं, 3चा स्क्वेअर किती होणार 9, 10 3चं किती होणार 30, मायनस प्लस काय होणार मायनस, बरोबर. प्लस 3 इज इक्वल टू 0. 9 इंटू के काय होणार 9k. इथं लक्ष द्या, 30 आणि 3चं काय होणार, ह्याला मायनस साईन ह्याला प्लस साईन, ऑपोजिट साईन असेल तर काय होते सबट्रॅक्शन होते. 30 - 3 किती होणार 27 होणार आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस येणार आहे, इज इक्वल टू 0. -27 तिकडे जाऊन काय होणार आहे +27 झालं आणि इकडचं 9k आहे तसंच राहिलं. देअरफॉर के इज इक्वल टू काय होणार आहे 27 डिवाइड बाय 9. 27ला आपण डिवाइड केलं, इकडचं मल्टिप्लाय 9 आहे तिकडे जाऊन डिवाइड झालं. देअरफॉर के इज इक्वल टू काय होणार आहे 9 1 9 9 3 27. म्हणजे केची व्हॅल्यू किती आलेली आपली 3 आलेली आहे, कळलं सर्वांना. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. क्वेश्चन काय आहे, वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज 7/5. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. म्हणजेच ह्या इक्वेशनचं हे एक रूट आहे, बरोबर. ह्या इक्वेशनचं रूट -7/5 आहे आणि आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इथे ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला, ती आपल्याला पूर्ण करायची, बरोबर. मी मुलांना काय सांगतो शक्यतो की ॲक्टिव्हिटी तुम्ही आधी सेपरेटली सॉल्व करा, नंतर इथं फिल इन द ब्लँक्स करा, नाहीतर कन्फ्युजन जास्त होतं. काय करायचं आपल्याला, ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकायची, बरोबर. म्हणजेच काय करणार आपण 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 आहे ना. काय करणार आपण m इज इक्वल टू -7/5 ह्याच्यामध्ये टाकणार,
नॉर्मली सोडवताना आपण असं सोडवतो. मग एमच्या जागी काय लिहिणार आपण -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट काय करणार आपण -7/5 प्लस के इज इक्वल टू 0. कळलं सर्वांना? आता काय करणार आपण ह्याचा स्क्वेअर करणार आहोत. 5 इंटू ब्रॅकेट काय होणार 7चा स्क्वेअर होणार 49, 5चा स्क्वेअर होणार 25. कळलं? प्लस इंटू मायनस केल्यावरती काय होणार मायनस होणार. 7 2 जा 14/5 कारण 2 आणि 5ला डिवाइड होणार आहे का 2ने 5ला डिवाइड होणार नाही म्हणून आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं. 2 7 जा 14 प्लस मायनस काय झालं मायनस प्लस के इज इक्वल टू 0. कळलं इथपर्यंत? आता ह्या 5ने 25ला डिवाइड होऊ शकतो ना. 5 1 जा 5 5 5 जा 25 काय राहिलं 49/5 मायनस 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटरला बघा 5 कॉमन आहे सेम आहे आपल्याला सेम करायची गरज आहे का नाही. 5 5 डिनॉमिनेटर सेम आहे बरोबर. आपल्याला ते सेम करायची गरज नाही. 49 मायनस काय करणार आहे फक्त आपण 14 करणार आहोत प्लस के इज इक्वल टू 0. 49मधून 14 केलं काय राहिलं 9 मायनस 4 केलं किती राहिलं 5 आणि 4 मायनस 1 केलं किती राहिलं 3/5 35/5 प्लस के इज इक्वल टू 0. बरोबर. आता इथं साईडला लिहितो मी जरा 5च्या टेबलमध्ये 35 आहे ना. 5 1 जा 5 5 7 जा 35 काय राहिलं 7/1 म्हणजे 7 प्लस के इज इक्वल टू 0 काय राहिलं फक्त 7 राहिलं. मग के इज इक्वल टू काय ना देअरफॉर के इज इक्वल टू 7 इकडे प्लस तिकडे जाऊन काय होणार आहे -7 होणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या बरं का. हा प्रश्न बऱ्याच वेळा पेपरला आलेला आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह केली म्हणजे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. आता फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये फिल इन द ब्लँक्स लिहायचं आहे. डॅश डॅश इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. डॅश डॅश इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. कोणतं रूट आहे -7/5. इथे काय लिहायचं -7/5 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. पुट m इज इक्वल टू आपल्याला m इज इक्वल टू -7/5 ह्या इक्वेशनमध्ये टाकायचं आहे इन द इक्वेशन. क्लिअर आहे इथपर्यंत? आता 5m² आहे ना म्हटल्यानंतर एमच्या जागी काय लिहिणार आहे आपण -7/5 त्याला ब्रॅकेट केला तरी चालेल. ह्याचं स्क्वेअर करणार आहोत आपण. पुढं काय 2m 2 इंटू ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे ना. इथं आपण काय केले 2 इंटू ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं हेच लिहायचे ना आपल्याला. त्यासाठी तर आपण ॲक्टिव्हिटी इथं लिहिलेली आहे -7/5 आपण लिहिणार आहोत. ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल काय प्रॉब्लेम आहे का नाही. आता त्यांनी काय डायरेक्ट दिलेले तर प्लस के दिलेले डायरेक्ट दिले प्लस के. मग काय येणार आहे प्लस के मग आपण लिहूया 35/5 लिहूया. डायरेक्ट 7 पण लिहू शकतो आपण पण आपण लिहूया 35/5 35/5 बरोबर. आता इकडचं डिवाइड केलं काय होणार 7 येणार तिकडे जाऊन काय होणार आहे -7 होणार आहे. त्यांनी फक्त जेवढ्या फिल इन द ब्लँक्स दिले तेवढंच आपल्याला लिहायचं आहे बरोबर. इथं आपण काय लिहिलं डॅश डॅश इज रूट म्हटल्यानंतर 7/5 -7/5 पुट m इज इक्वल टू -7/5 आहे ते आपण लिहिलं. इथं स्क्वेअरच्या जागी हे होतं ना m² जागी ते आपण इथं लिहिलं. हे -7/5 इथं लिहिलं 2 इंटू बरोबर. आता ह्याने डायरेक्ट काय दिले प्लस के दिले. मग आपण ही स्टेप पण लिहू शकतो पण शक्यतो एवढ्या अवॉइड करण्यापेक्षा आपण डायरेक्ट ही स्टेप लिहिले 35/5 आणि डायरेक्ट आन्सर लिहिलं शेवटी के इज इक्वल टू -7. हे ह्याने डायरेक्ट स्टेप दिलेले असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी आधी सॉल्व्ह करायची म्हणजे जो क्वेश्चन आहे तो नॉर्मली सॉल्व्ह करायचा आणि नंतर फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत म्हणजे आपल्या कुठेही चुका होणार नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.